नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. बिहार निवडणुकीचे निकाल लागले. ज्या पद्धतीनं एक्झिट पोल मध्ये अर्थात मतदानोत्तर जनमत चाचण्यांमध्ये संकेत देण्यात आले होते त्याच्या जवळपास जाणारी घटना बिहारच्या मतपेटीतून बाहेर आली. ज्या वेळेला मतपेटीतले निकाल अंतिम टप्प्यात होते त्यावेळेला राजदनं, खास करून त्या पक्षानं ज्यानं सत्तेचा दावा केला होता, सत्तेत पूर्णपणे येण्याची तयारी केली होती आणि स्वप्नही बघितलं होतं, त्यांनी मतपेटीवरच आणि निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला. दुसऱ्या बाजूला बिहारमध्ये एनडीएनं सत्ता राखली आणि आता पाचव्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असं सांगितलं आहे. नितीश कुमार यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात हानी सोसावी लागली आहे. लोक जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं नितीश कुमार यांची वोट बँक पोखरली आणि म्हणून नितीश यांची संख्या कमी झाली असं एक निरीक्षण आहे. दुसऱ्या बाजूला संख्या कमी असून सुद्धा नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा दिलेला शब्द भारतीय जनता पार्टी पाळणार आहे. तिसऱ्या बाजूला बिहारच्या निवडणुकीमध्ये डाव्यांना 18च्या जवळपास संख्याबळ प्राप्त झालंय. पण या सगळ्यात मोठं नुकसान झालंय ते काँग्रेसचं. काँग्रेसला मुस्लिम बहुल इलाक्यामध्ये मतं मिळालेली नाहीत आणि जी मिळाली आहेत ती निवडून येण्यासाठी पुरेशी नाहीत. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, जवळपास 31 मतदारसंघामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. हा पराभव यासाठी लक्षवेधी आहे कारण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसारख्या आजवर हिंदुत्ववादी, काँग्रेसच्या शब्दात धर्मांध असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री आपल्या नेतृत्व म्हणून स्वीकारणं याचा राष्ट्रीय पातळीवर काय संकेत गेलाय हे अतिशय स्पष्टपणे बिहारच्या निवडणुकीनं अधोरेखित केलं. महाराष्ट्रात झालेल्या अनैसर्गिक युतीच्या माध्यमातून जन्माला आलेलं सरकार हे वर्षपूर्ती करत असतानाच बिहारची निवडणूक होत होती आणि त्या निमित्तानं बिहारातून काँग्रेसच्यासाठी धोक्याची घंटा वाजलेली आहे. एका बाजूला काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा असताना दुसऱ्या बाजूला बिहारच्या निवडणुकीच्या आणि देशांतर्गत झालेल्या विविध पोटनिवडणुकींमध्ये भारतीय जनता पार्टीचा डंका वाजलाय. हरियाणा, छत्तीसगड आणि आणखीन एका राज्याला वगळता भाजपानं चांगल्या पद्धतीनं विजय प्राप्त केलाय आणि याचमुळे एक प्रश्न उपस्थित राहतो, देशात काय चाललंय, भारतात काय चाललंय. लक्षवेधी त्यावरच. या आजच्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आणि विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडाळकर. माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ता दत्तू गव्हाणकर. आपल्यासोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रवक्ता अजित अभ्यंकर थोड्याच वेळात जोडले जातील. एमआयएमचे प्रतिनिधी आणि प्रवक्ता या नात्यानं प्रभाकर पारधे आपल्यासोबत आहेत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आपल्यासोबत आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. गोपीचंद पडाळकर यांच्यासाठी पहिला प्रश्न आहे. गोपीचंद पडाळकर, बिहारच्या निवडणुकीचे निकाल लागले, काँग्रेसच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे, या प्रकारचं निरीक्षण समोर येत आहे. मुस्लिम बहुल भागामध्ये काँग्रेसला मतं मिळाली नाहीत. अर्थात काँग्रेसने यातून काही शिकावं का आणि महाराष्ट्रातली अनैसर्गिक युती ही त्यांच्या आजवरच्या सेक्युलरिझमच्या तत्वाला पोषक नाही हे यातून सिद्ध होतं का, यावर आपणही बोला आणि थोड्या वेळाने दत्तू गव्हाणकर पण बोलतील. नाही, विषय काय होतोय, काँग्रेसला बिहारमध्ये मागच्या 2015च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं बिहारमध्ये जितक्या जागा लढवल्या होत्या, 41 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 27 जागावरती त्यांना यश आलं होतं. म्हणजे जवळजवळ 67% त्यांचा रेशो होता. आणि आता 2020ला 70 जागा लढवून त्यांना 20 जागावरती यश मिळालंय. म्हणजे त्यांच्या मताची टक्केवारी घटलेली आहे. म्हणजे जास्त जागा लढून सुद्धा
त्यांना आता 28% मतदान मिळालेलं आहे. आणि नुसत्या बिहारमध्येच नाही, युपी मध्ये पण ज्या पोटनिवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये काँग्रेसला 8% मतदान मिळालंय आणि सपा बसपा यांना जवळजवळ 18% 25% असं मतदान मिळालेलं आहे. म्हणजे काँग्रेसकडं अजेंडा नाही, काँग्रेसकडं विचारधारा फिक्स नाही आहे. शिवसेनेच्या सोबत काँग्रेस जाणं हे कधीही शक्य नसणारी गोष्ट सुद्धा फक्त आणि फक्त सत्ता मिळते या एका हव्यासापोटी त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा तयार केलं. केंद्रीय नेतृत्व त्यांच्या बाजूने नव्हतं, पण तरी सुद्धा तुम्ही शिवसेनेबरोबर अलायन्स करा नाहीतर आम्ही बाहेर पडतो. म्हणजे कोणताही अजेंडा या पार्टीकडे नाही. याच्या उलट भारतीय जनता पार्टी एका अजेंड्यावरती ठाम आहे, जो अजेंडा पार्टी. पण गोपीचंद पडळकर, आपण असं सांगताय की काँग्रेसकडे अजेंडा नाही, दुसऱ्या बाजूला काँग्रेसची जी नेहमीची वोट बँक होती दलित आणि मुसलमान, या दलित आणि मुसलमान वोट बँकेने यावेळेला बिहारमध्ये काँग्रेसला नाकारलेलं आहे, हे बऱ्यापैकी आकड्यातूनच स्पष्ट होत आहे. दत्तू गवाणकर त्यावर उत्तर देतील. दत्तूजी, कुठेतरी चूक झाली आहे की नाही? आपण प्रथम म्हणालात की शिवसेनेबरोबर युती केली त्याच्यामुळे बिहारला आम्ही मागे पडलो. मला हे तुमचं मान्य नाही आहे, कारण पडाळकर साहेबांनी आता सांगितलं की 2015ला आमचे 27 होते, पण त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये 2010ला आमचे फक्त 4च होते. त्यावेळेला आमची शिवसेनेवर कुठे युती नव्हती. दुसरं, शिवसेनेबरोबर आम्ही आजच युती केलेली आहे असा भाग नाही आहे. बाळासाहेब ठाकरे असताना एका कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची युती त्यावेळेला झालेली होती आणि वेळोवेळी शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवारांना मदत केली आहे. प्रतिभाताई पाटील घ्या तुम्ही, त्याच्यानंतर आणीबाणी सारख्या निर्णयालाही बाळासाहेबांनी पाठिंबा दिलेला होता. अच्छा, म्हणजे तुम्ही अशी यादी देत चालला जणू काही आम्हाला असं वाटावं की भारतीय जनता पार्टीपेक्षा शिवसेनेचं जास्त प्रेम काँग्रेस. तुम्ही आता पहिल्यांदा केली असं म्हणताय. अच्छा, म्हणून मी दाखले देतोय. हा, पण याच्यातून बाळासाहेब काँग्रेस अर्जित होते असा सांगतो. शिवसेनेचा पहिला मेळावा ज्यावेळेला झाला त्याला 4 महत्वाचे व्यक्ती त्यांच्या स्टेजवर होत्या, त्यापैकी एक रामराव आदिग होते. अहो, रामराव आदिग म्हणजे काही गांधी घराणं नाही ना, म्हणजे की रामराव आदिग शिवसेनेच्या स्टेजवर गेले म्हणून शिवसेना काँग्रेस नेते होते ना साहेब, ते काँग्रेसचे नेते होते आणि बाळासाहेबांनी त्यांना सन्मानाने त्या स्टेजवर बसवणं म्हणजेच हे असं नाही की आम्ही काहीतरी मोठे दुश्मन आहोत शिवसेनेचे आणि आता युती केली आणि त्याच्यामुळे सगळं ठीक आहे. दत्तू गवाणकर, अहो या सगळ्या प्रवासामध्ये ना या अख्ख्या देशाच्या राजकारण आणि समाजकारणाला बदलणारी घटना 92 मध्ये घडली आहे. 1992ला ज्या वेळेला बाबरी मशीद पडली त्याच्यानंतर या देशाचं राजकारण आणि समाजकारण बदललं आणि तुम्ही म्हणता आहात की 92च्या आधी तुमचा काँग्रेस आणि शिवसेनेचा घरोबा होता, ते फार चांगलं चाललेलं होतं. 92 नंतर मुसलमानांनी एक ठाम भूमिका घेतली देशामध्ये आणि त्या बळावर काँग्रेस सत्तेत येत राहिली. हे मान्य कराल का नाही मान्य करायचंय? अजिबात नाही. बघा असं आहे की तुमचा जो तर्क आहे की यामुळे मुस्लिम मतदार बाजूला गेला, दलित मतदार बाजूला गेला, हे मान्य करायला मी तयार नाही. आमच्या चुका झाल्या असतील, संघटनात्मक आमच्या चुका झाल्या असतील, त्या ठिकाणी उमेदवार देण्यामध्ये आमच्या चुका झाल्या असतील, त्या ठिकाणी आमच्या नेत्यांच्या सभा घेण्यामध्ये फिरण्यामध्ये चुका झाल्या असतील, परंतु हे तर्क मला मान्य नाही की या ठिकाणी शिवसेनेची युती केल्याच्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला त्याचा फटका पडलेला आहे. ठीक आहे, आपल्यासोबत MIM पक्षाचे प्रवक्ता आहेत, तसंच आपल्यासोबत अजितराव अभ्यंकर जोडले गेलेले आहेत. मी आधी MIM पक्षाचे प्रवक्ता प्रभाकर पारधे यांना प्रश्न विचारतो. प्रभाकरजी, बिहारमध्ये 5 आमदार निवडून आणण्याचा खरं तर चमत्कारच म्हणायला हवा, कारण दक्षिणेतला एक पक्ष बिहारमध्ये जातो आणि तिथे निवडून येतो. मात्र याचा जळफळाट ज्या पद्धतीने काँग्रेसने व्यक्त केला तोही आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. काँग्रेसचे लोकसभेतले नेते म्हणतात, अधीर रंजन चौधरी असं म्हणतात की MIM ही वोट कटुआ पार्टी आहे, मतं खाणारी पार्टी आहे आणि त्यांनी काँग्रेसचं सर्वाधिक नुकसान केलं. आपला स्वतःचा वोट शेअर, मताची पेढी आपल्यापासून मुसलमानांची खसकती आहे, हे काँग्रेस मान्य करायला तयार नाहीये का? MIM चे प्रतिनिधी प्रभाकर पारधे बोलतील. सप्रेम नमस्कार. अगोदर मी या जय महाराष्ट्र चॅनलचे अगोदर आभार मानतो आणि या चर्चेत
सुरुवात करण्यापूर्वी बिहारच्या जनतेचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे की मुस्लिम आणि दलित काँग्रेसपासून कशामुळे दूर गेले ते, तर खरं म्हणजे आम्हाला वोट कटवा म्हणणं हेच मुळात चुकीचं आहे की भारतीय राजकारणामध्ये, लोकशाहीच्या राजकारणामध्ये आमचा जो पक्ष आहे तो संविधानाच्या तत्वावर नियमानुसार रजिस्टर झालेला राजकीय पक्ष आहे आणि कुठल्याही राजकीय पक्षाला देशातल्या कान्याकोपऱ्यात निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्याचा तो अधिकार आहे. मुळात काँग्रेसनं आपला जो जनाधार आहे, जो अज्ञानपणामुळे त्यांच्याकडे होता, काँग्रेस दलित, मुस्लिम किंवा ओबीसी हा काही त्यांचं काही म्हणजे त्यांच्यावर मक्तेदारी होते असं नाही, तर हा जो वर्ग आहे हा अज्ञानामुळे त्यांच्याकडे होता, आज तो सज्ञान होत आहे आणि म्हणून त्यांनी काँग्रेसला सोडलेला आहे. राहिला प्रश्न वोट कटवण्याचा, तर काँग्रेसने स्वतः आता बिहारमध्ये पाहिलं पाहिजे कोण वोट कटवा आहेत. काँग्रेसने 70 जागेवर निवडणूक लढवली, स्वतः 19 जागेवर ते जिंकले आहेत, बाकीच्या जागेवर त्यांनी वोट कापलेच की लोकांचे. उलट आमचं सुद्धा नुकसान काँग्रेसनेच केलेलं आहे, नाहीतर आमचे 7 सीट निवडून आले आहेत. साहेब असं आहे की 70 जागा ज्या होत्या आम्हाला देण्यात आलेल्या जागा होत्या, त्या कठीण जागेवर आम्ही कंटेस्ट केलं तिथे, हे पण लक्षात घ्या तुम्ही. आणि प्रश्न तुम्ही कठीणचा म्हणताय नाही, की प्रश्न कठीणचा नाही. प्रत्येक ठिकाणी 70 वर्ष एमआयएम तुमचं सरकार- प्रत्येक ठिकाणी 70 एमआयएम वर्ष हा पक्ष त्या ठिकाणी काँग्रेस नुकसान करण्याचा बिलकुल कामा नाही राहतो. नाही. जसं काय तुम्ही एखाद्या मला- राजकीय पक्षाची तुम्ही सुपारी मला- घेतली आणि ते सुपारी घेतल्याप्रमाणे तुमच्या आपले candidate त्या ठिकाणी उभे आम्ही राहतात. लढवलं- आम्ही आता तुम्ही लढवलं- घोषणा आम्ही केली की लढवलं- पश्चिम बंगालला जाणार. आम्ही लढवलेल्या तो अधिकार आहे, कुठं तो भाग वेगळा आहे, परंतु सर्वविचारी पक्षाने आम्ही हे करायला लढवलेल्या पाहिजे. वीस- त्या आम्ही ठिकाणी लढवलेल्या प्रत्येक वेळी 20 तुम्ही जागा बोला घालता. तुमचं कुठं महाराष्ट्रामध्ये हेच काम तुम्ही केलं, हेच काम तुम्ही केलं प्रकाश आंबेडकरांबरोबर, आणि खोडा घालण्याचा प्रत्येक वेळी तुमचा हा मनसुबा असतो. महाराष्ट्रामध्ये याच करता निर्मिती झालेली आहे असं एक एक मिनिट. काँग्रेस आणि एमआयएमच्या प्रवक्त्यांना विनंती आहे की थांबा. तुम्ही काम करताय. दत्तू गवाणकर, आपण असा गंभीर आरोप करता आहात की एमआयएम वोट कटुआ आहे आणि त्या पलीकडे जाऊन तुम्ही म्हणता की तो भारतीय जनता पार्टीचा सहकारी पक्ष आहे. आज तुमचा मतदार तुमच्याकडे टिकला नाही, तुम्ही एमआयएम सारख्या नव्या पक्षाला का म्हणून दोष देताय? त्याच्यामध्ये असं आहे की जी गणित असतात ते बिघडवण्याचं काम प्रत्येक जण करत असतो. भारतीय जनता पार्टीने यांना त्या ठिकाणी परफेक्ट प्लेस केलेला आहे की यांनी ती थोडी मतं घेतली. आपण अशा प्रकारचं राजकारण काँग्रेस वर्षानुवर्ष करतच आली की आमचे उमेदवार कशा पडतील. बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीने चिराग पासवानला उभं केलं, 138 त्याने जदयूच्या मतदारसंघामध्ये चपलकपणे बसवलेत, आणि त्या ठिकाणी नितीश बाबूंचे उमेदवार कसे पडतील आणि ते त्यांचा पक्ष कसा मागे जाईल, ही खंजीर खुपण्याची परंपरा भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी कायम ठेवली. एकदा प्रभाकर पारधेंचं उत्तर ऐकूया. मला एकदा बोलू द्या. बी टीम, ए टीम ही जी संपूर्ण देशभरची चर्चा चालू आहे, खरं म्हणजे या देशात काँग्रेस ही टीम आहे आणि काँग्रेसची बीजेपी तुमचं कर्मत कशी आहेत, हे आणि बीचं गणित अहो काम करण्याची कर्म तुमची आहेत, त्याकरता तुम्हाला बी टीम म्हटलं जातं. काय म्हणतात तुम्हाला बी टीम, तुम्हाला काय म्हणतात त्याचा विचार करा. तुम्हाला काय म्हटलं जातं बी टीम? तुम्ही जी कर्म केली ती कर्म जी एका कामाची आलेली आहे. एक मिनिट. दत्तू गवाणकर आणि प्रभाकर पारधे, दत्तू गवाणकर आणि प्रभाकर पारधे, एक मिनिट थांबा. तुम्ही ज्यांची बी टीम म्हणताय ना त्या गोपीचंद पडळकरांना, म्हणजे अर्थात भारतीय जनता पार्टीलाही विचारून घेऊ. भारतीय जनता पार्टीच्या अशा किती बी टीम काम करत असतात आणि बी टीमची भारतीय जनता पार्टीला गरज आहे का? गोपीचंद पडळकर, आपण बोलायचंय. हे बघा ऐकून घ्या. लोकजनशक्ती ही पार्टी, रामविलास पासवानांची पार्टी अनेक वर्षापासून बिहारमध्ये आणि देशामध्ये काम करतेय. त्यामुळं त्या पार्टीच्या नेतृत्वाने निवडणूक लढवणं न लढवणं, अलायन्स मध्ये येणं न येणं, हे ते पार्टी नेतृत्वाची जबाबदारी आहे. भारतीय जनता पार्टीनं स्पष्ट केलेलं आहे, निवडणुकीच्या अगोदर स्पष्ट केलेलं आहे, एनडीएचे नेते हे नितीशजी कुमार आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली बिहारची निवडणूक लढवली जाईल आणि ज्यांना अपक्ष म्हणून उभे केले गेले नाही ते या विषयामध्ये उभे केले गेले तिथे.
त्यामुळं कोण चिराग कोणाची बी पासवानची टीम 138 आमचं उभे केले आहेत. म्हणायचं कारण नाहीये. लोकजनशक्ती पार्टी भाजपाचे उमेदवार ज्यांना अनेक तिकीट नाही मिळाली वर्षापासून ते काम तिथे अपक्ष करणारी उभे राहिले. लोकजनशक्ती त्यामुळे पार्टीपेक्षा लोकजनशक्ती पार्टीपेक्षा काँग्रेस आणि एमआयएम काँग्रेस आणि एमआयएम या दोन पक्षांच्या बाबत गोपीचंद पडळकर आपलं उत्तर अपेक्षित करतो. गोपीचंद पडळकर, एमआयएम ही बी टीम आहे का? मग तुम्ही जर लोकजनशक्ती पार्टी मान्य करत नसाल तर एमआयएम ही बी टीम आहे का? आणि तुम्ही मुसलमानांची आणि दलितांची मतं वेगळी करण्यासाठी त्यांना वापरता का? नाही, असं काही नाहीये. हे बघा, असं काही नाही. काँग्रेसचा काही ठेका नाहीये. काँग्रेस हा आपण बोलत राहा. आपण काँग्रेस या देशाचा ठेका घेतलेला हो, नाहीये. ठेका तुम्ही ही घेतलाय लोकशाही पडळकर आहे. साहेब. आणि या तुमच्या पक्षाने ठेका लोकशाहीमध्ये घेतलाय. पार्टी निर्माण करणं, अशा प्रकारची त्या निर्मिती पार्टीवरती करायची ठेका निवडणुका तुमच्या पक्षाने करणं घेतलेला आहे. हा आपला अधिकार आहे. आणि जर एखाद्या पक्षानं तुमचा जर एखादी अधिकार आहे, पार्टी ठेका तुम्ही स्थापन केली घेतलेला अशा तऱ्हेची आणि त्यांनी निर्मिती निवडणूक करायची. लढवल्या, त्याचा फटका कुणाला बसला, त्याचा फायदा कुणाला झाला, हा फार महत्वाचा विषय नाहीये. त्यामुळं ज्या पार्ट्या आज देशामध्ये काम करतायत त्यांचा काहीतरी स्वतःचा अजेंडा असेल ना, आणि तो त्यांचा अजेंडा हाच आहे. त्यांचा अजेंडा हाच एमआयएम आहे. असेल, एलजेपी असेल, की त्यांच्या ठराविक पद्धतीने ते ठिकाणी काम उमेदवार करतात, उभे निवडणुका करायचे उभा आणि राहतात. काँग्रेसला पळून आज घालायचा. तुम्हाला हाच फटका अजेंडा बसला त्या का तुम्ही पक्षांचा आहे. त्यांच्याविषयी एकदा बोलता. प्रभाकर पारधेंना संधी आहे. त्याच्यानंतर काँग्रेस मला स्वतः पुढचा अपयशी प्रश्न झालेला या विचारायचा आहे तो आपल्या देशामध्ये. सोबत असलेल्या माकपच्या प्रतिनिधींना, अजितरावांना. एकदा प्रभाकर पारधे, माफ करा, प्रभाकर पारधेजी, आपण सांगा, एमआयएमच्या संदर्भातले हा आरोप नवे नाहीत, पण त्या पलीकडे जाऊन एक महत्वाचा मुद्दा असा उपस्थित राहतो की मुसलमान काँग्रेस पासून दूर होत आहेत, ते एमआयएमला का निवडतायत? प्रश्न असा आहे की 70 वर्षापासून काँग्रेसचा हा पारंपरिक मतदार राहिला, परंतु आज मी स्वतः सीमांचलमध्ये जाऊन आलो, मी स्वतः त्या किशनगंजमध्ये जाऊन आलो. आजही या देशाच्या 50 स्वातंत्र्याच्या 70 वर्षाची जी फळ आहे जर प्रयत्न ती त्या करणार भागातल्या असाल, लोकांना अजून काम त्यांच्यासाठी करायला मिळालेली काम नाहीत. असं काही अजूनही विषय त्या नाही. ठिकाणी कुणाची घरं आहेत, अजूनही बांबूच्या मध्य प्रदेशमध्ये तुमच्या उमेदवारांचा पराभव झाला, त्यांची इथं कशामुळे झाला? फिरताना मी उत्तर पाहिले. प्रदेशमध्ये पराभव झाला, एवढं तो कशामुळे मी झाला? त्या ठिकाणी गेलेले आहे. गुजरातमध्ये आणि तर तुम्हाला त्यांना एकही सीट ज्या निवडून 70 आणता आली नाही. काँग्रेसवर ती कशामुळे आणता आली नाही? आदिवासी दलितांनी कर्नाटकमध्ये 202 जागा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने तिथल्या लोकांनी निकाल दिला आणि मग तुम्ही निवडणूक घालली. मनानं सगळ्याच प्रवक्त्यांचे आवाज कमी करावे लागते, कारण असंच जर आपण बोलत राहिलो तर कोणीही एकमेकाला ऐकू शकणार नाही ना, प्रेक्षकांपर्यंत तुमचे मुद्दे पोहोचत राहतील. प्रभाकर पारधेजी, आपला मुद्दा लक्षात येतोय. मला जयंत माइंडकरांसाठी हा प्रश्न उपस्थित करायचा आहे. जयंत माइंडकर, दलित आणि मुसलमानांच्या भरोशावर काँग्रेसनं वर्षानुवर्ष राज्य केलं, मात्र सेक्युलरिझम हा काँग्रेसचा मंत्र असताना सुद्धा शिवसेनेच्या सोबत गेल्याच्या नंतर आलेल्या पहिल्या निवडणुकीत त्यांना त्याचा जोरदार फटका पडल्याचे आकडे समोर आहेत. आकड्यावर, कागदावर तयार असलेली यादी हातात आहे. 31 मतदारसंघात त्यांना नुकसान झालेलं आहे. याची जाणीव काँग्रेसला होणार आहे की नाही? जयंत माइंडकर, जरा सर्वांना सांगा की जरा मध्ये बोलू नका म्हणून, कृपा करून. त्याचं कारण काय होत आहे माहितीये का, की तुम्ही तुमच्या पक्षाचं अजेंडे कितीही वापरा, पण इथे शेवटी ना टीव्हीवर आपल्याला एका वेळेस लोकांपर्यंत पोहोचल एकाच माणसाला कृपया बोलू द्या. आपला प्रश्न जर का असा आहे की शिवसेनेशी युती झाल्यानंतर बिहारच्या पहिल्या निवडणुकीत 31 मतदारसंघाचा जो आपण आकडेवारी दिलेली आहे, तर मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो, शिवसेनेशी इथे युती केल्याचा काहीही परिणाम बिहारमध्ये आपण अंदाज बांधू शकतो, पण तसा झालेला आहे असं मला वाटत नाही. का नाही तुम्हाला असं वाटत? बिहार मधल्या मुसलमानांना, महाराष्ट्रात काँग्रेस कोणाबरोबर जाते आणि ती जर त्याच पद्धतीनं भविष्यात एकेकाळी धर्मांध असलेल्या पक्षांबरोबर जाऊ शकते, हा संकेत पुरेसा नाहीये का? नाही, मी तुम्हाला एक सांगतो. आता मग मी तुम्हाला 2019 सालची ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातली एका किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधल्या चर्चांच्या मधली एक माहिती जी एक पत्रकार म्हणून तुम्हाला आम्हाला कळलेली आहे त्याची फक्त आठवण देतो. ती अशी होती की अशी एक मीटिंग झाली होती
एका मी नाव सांग ठीक आहे, तर एक मीटिंग झालेली होती का पक्षामध्ये की प्राप्त परिस्थितीत आपण बीजेपी बरोबर जायचं की आहे त्या ठिकाणी राहायचं, आणि त्यावेळेस एका मुस्लिम नेत्यांनी असं उभं राहून सांगितलेलं होतं की सध्या परिस्थितीत मुस्लिम समाजाला शिवसेना ही जास्त जवळची वाटते, परंतु भाजप मात्र नाही, कारण त्यांच्या मनात अजूनही म्हणजे बाळासाहेबांचं ते पण आकडे काय सांगतात, आकडे काय सांगतायत माइंडकर, तिथे त्या मुसलमानांनी मग शिवसेनेलाही मतदान करायला पाहिजे होतं ना, जिथे काँग्रेस कमजोर असेल तिथे. एक्झॅक्टली झालं नाही. म्हणायचं आहे की महाराष्ट्रातला एक आपण समजून घ्यायला पाहिजे की काही तांत्रिक कारणांमुळे आपल्या सोबत माइंडकर जोडले जाऊ शकत नाही, त्यांचा आवाज कट होतोय. अजितराव अभ्यंकरांना प्रश्न विचारण्याची वेळ आहे. अजितराव, आता या टप्प्यामध्ये आपल्यासाठीचा प्रश्न अत्यंत थेट, पहिला तर काँग्रेसविषयी आणि दुसरा स्वाभाविक डाव्यांच्या विषयी. काँग्रेसला आपलं होणारं नुकसान दिसत नाहीये, जाणवत नाहीये का बघायचं नाहीये? तुम्ही काँग्रेसबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर बिहारमध्ये काँग्रेसला 70 जागा ज्या दिल्या गेल्या किंवा त्यांनी घेतल्या, यामध्ये निश्चितपणे काहीतरी त्यांची चूक झालेली आहे. त्या महागठबंधनमध्ये काँग्रेसने स्वतःच्या शक्तीचा अंदाज हा ओव्हर एस्टिमेट केला असं म्हणायला निश्चितपणे जागा आहे, कारण त्या प्रमाणामध्ये त्यांचा स्ट्राईक रेट अतिशय पुअर राहिलेला ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्यासाठी तुम्ही जे तर्कशास्त्र वापरताय ते तर्कशास्त्र अजब आहे. म्हणजे अजब अशासाठी आहे की त्या तर्कशास्त्राप्रमाणे जर गेलं तर काश्मीर, जम्मू आणि काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या महबूबा मुफ्ती पीडीपी बरोबर जेव्हा बीजेपीने अलायन्स करून सरकार स्थापन केलं, महबूबा मुफ्ती बरोबर जेव्हा त्यांनी सरकार स्थापन केलं, त्याच्यानंतर ज्या विधानसभांच्या निवडणुका उत्तर प्रदेशमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये झाल्या, तिथे हिंदूंनी त्याला मतं द्यायला नाही पाहिजे होती. मग त्या लॉजिकने जर जायचं झालं तर की म्हणजे जी एक सेपरेटिस्ट भूमिका घेणारा पक्ष आहे किंवा सेमी सेपरेटिस्ट भूमिका घेणारा पक्ष आहे, त्यांच्याबरोबर बीजेपी जाते, म्हणून मग त्यांची देशामध्ये इतरत्र सगळी प्रतिमा पूर्णपणे जाऊन त्यांच्या विरोधात मतदान करायला पाहिजे होतं, जे राष्ट्रवादी म्हणतात अशा लोकांनी. तसं नाही झालं ना. ठीक आहे, याचा अर्थ तर्क बरोबर आहे, तर्काला तर्क बरोबर आहे. मग त्याच्या अनुषंगाने दुसरा मुद्दा, जर काँग्रेस जी तुमच्याच आघाडीमध्ये होती, अजितराव, जी काँग्रेस तुमच्याच आघाडीमध्ये होती, तिला 70 जागा देण्याची चूक का केली जावी? ते बघा, हा प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये राहून या प्रश्नाचं उत्तर त्या पातळीवरती देणं हे या ठिकाणी शक्य नाही. परंतु असं म्हणता येईल की काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे, काँग्रेसचा एक राष्ट्रीय अपील आहे, आणि बिहारमध्ये ग्राउंड रियालिटी जी एक संघटनात्मकपणा किंवा राष्ट्रीय पातळीची वस्तुस्थिती लक्षात घेऊन आणि डाव्यांच्या ताकदीचा कदाचित अंडर एस्टिमेशन तिथं झालेलं असण्याची शक्यता आहे. पण अर्थात या मी शक्यतेच्या पातळीला बोलतोय, स्पेक्युलेटिव्ह गोष्टी आहेत. परंतु एक मुद्दा तुम्ही डाव्यांच्या बद्दल लक्षात घ्या. हो, आणि बिहार निवडणुकीबद्दल जनरली तुम्ही, माझं काय म्हणणं आहे ते मी आपल्या समोर मांडतो. ठीक, ही दलित मुसलमानांची मतं इकडे गेली तिकडे गेली या एकाच सिंग्युलर मुद्द्यावरती जे आपण बोलतोय, त्यापेक्षा आपण लक्षात घेतलं पाहिजे की तेजस्वी यादव, सगळ्यात पहिला मुद्दा मला या बिहार इलेक्शनचा अतिशय सकारात्मक असा वाटतो की कमाई, पढाई, दवाई, सिंचाई या अतिशय वास्तववादी, कुठल्याही प्रकारचा भावना भडकवणे किंवा जाती आणि धर्माच्या नावावरती आवाहन करणे किंवा तशा प्रकारच्या कॉन्स्टिट्युएन्सीज बांधून तशा प्रकारचे अपील्स करणे असं न करता एक ग्राउंड रियालिटी जी आहे जगण्याची, त्याच्यावरती अपील केलं गेलं. आणि तेजस्वी यादव यांना आणि महागठबंधनला जी काय मतं मिळालेली आहेत ती त्याच्या आधारावरती मिळाली आहेत. ठीक आहे, दॅट इज द फर्स्ट मेरिट. अगदी काल दिवसभर याची चर्चा झाली, कशा पद्धतीनं प्रचार झाला अजितराव, प्रचाराचे मुद्दे काय होते, कोणाला कोणत्या प्रचाराच्या अंतर्गत अडकवलं गेलं, कोणाला कुठले प्रचार जमले नाहीत, याची काल दिवसभर चर्चा झाली. मला अजितराव मग या निमित्तानं आपल्याला विचारायचं आहे की तुमच्या आघाडीमध्ये डाव्यांना 18 जागा मिळू शकतात आणि प्रयत्न केला तर 18 पेक्षा जास्त मिळू शकतात, याचाही अंदाज येऊ नये. म्हणजे मग ही आघाडी, हे महागठबंधन, ही महाआघाडी नक्की कशा पद्धतीने काम करत होती? काँग्रेसला 70 जागा देताना काँग्रेस 70 जिंकू शकत नाही हे कळलं नाही, आणि डावे 18 पेक्षा जास्त जिंकू शकतात हेही कळलं नाही. मग कळलं काय? हे बघा, स्थानिक पातळीवरती सगळ्यात पहिली गरज अशी होती की ज्या प्रकारचा अलायन्स हा जेडीयू आणि बीजेपीचा आहे
आणि बीजेपीची ज्या प्रकारची एक फॅसिस्ट सत्ता देशामध्ये निर्माण होते आहे आणि अधिकाधिक ती स्वतःची ताकद हुकुमशाहीकडे घेऊन चाललेली आहे, याचा सामना करणं हे पहिलं आव्हान होतं. आणि ते आव्हान सामना करायचा असेल तर सगळ्यांना एकत्र ठेवणं ही अर्जन्सी असते. आणि आघाडीमध्ये जेव्हा तुम्ही चर्चा करता त्यावेळेला लेफ्टला तिथं एवढ्या जागा पूर्वी मिळालेल्या नाहीत, मधल्या काळामध्ये ग्राउंड रियालिटी बदललेली आहे, याचा अंदाज यायला थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे लेफ्टनी भूमिका तुमच्या घेतली लेखी की तुमच्या लेखी आम्हाला अंदाज काही यायला करून वेळ लागला असेल, पण एक तुमचं निरीक्षण महत्वाचं आहे की 70 जागा घेऊन काँग्रेसनी चूक केली का? दत्तू गावणकर 30 सेकंदात उत्तर द्या. अजिबात मी तसं म्हणणार नाही. मी तुम्हाला पहिलं सांगितलं की कठीण परिस्थितीतल्या जागा आम्हाला दिल्या गेल्यात. दुसरी गोष्ट, काँग्रेस अहो, किती तुमचा कमजोर राष्ट्रीय असं पक्ष आहे म्हणताय ना, दत्तूजी. की कठीण त्या परिस्थितीतल्या ठिकाणी जागा दिल्या तर घेतल्या कशाला? आरजेडीच्या आणि तुमचा कम्युनिस्टांच्या राष्ट्रीय ज्या पक्ष आहे, जागा निवडून तुम्ही आल्या अडचणीतल्या जागा घेतल्या तर त्या कशासाठी? जागांवर काँग्रेसच्या मतदारांनी मतं दिलीत ना, तिथे ती काँग्रेसची मतं कन्वर्ट झालीत. आपण असं म्हणताय कठीण जागा घ्यायला कठीण जागा घ्यायला तुमच्याकडे कोणी आमंत्रण घेऊन आलं होतं का? सांगतो मी त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. गेल्या वेळेला त्या ठिकाणी जेडीयू आमच्या बरोबर होतं, त्यामुळे तो मोठा पक्ष असल्यामुळे सीट शेअरिंग कमी आलं होतं. तो पक्ष आता भारतीय जनता पार्टीवर असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला जास्त जागा मिळाल्या, कारण आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, तो ते मुद्दे लक्षात घेतले गेले. दुसरी गोष्ट मी तुम्हाला विचारतो, नाही एक मिनिट मला कंप्लीट करू द्या की तुम्ही म्हटलात की एवढ्या जागा घेऊन एवढ्या कमी आल्या, मग जनता दल युनायटेडच्या गेल्याला 71 जागा होत्या, त्या आता 39 झाल्या. हे फेरफार होत असतात निवडणुकीमध्ये, आणि त्याच्यामध्ये असं नाही कधी जिंकतो कधी हारतो. ठीक आहे, पराभव मान्य आहे आम्हाला. पराभव मान्य. प्रभाकरजी आपलं निरीक्षण याच्यावर एक 30 सेकंदात. प्रभाकर पारधेजी आपलं निरीक्षण असं आहे की मला हे माहित नाही की पॅनल मधले लोक किती बिहारमध्ये जाऊन आलेत ते, परंतु मी कॅम्पेनिंग मध्ये होतो बिहारमध्ये, मी प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन आलेलो आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, कमी दिल्या, अधिक दिल्या, याच्यात जन्मत तयार झालेलं नाही. तर मुळात त्या बिहारमधली जी गरिबी आहे, तिथली जी बेरोजगारी आहे, तिथली जी मुळात लोकांची जी समस्या आहे, त्या समस्येवर कोण आम्हाला आमच्यावर काम करू शकतंय, कुणावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे, हे तिथल्या मतदारांनी ओळखलं. आणि म्हणून आमचे नेते खासदार ओवैसी साहेब यांच्या नेतृत्वावर, खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वावर तिथल्या गरीब जनतेने विश्वास ठेवला आणि आम्हाला मतदान केलेलं आहे. ठीक आहे. 70 वर्षाच्या काँग्रेसवर त्यांनी विश्वास ठेवला ना, त्या काँग्रेसने काही दिलं नाही. म्हणून जयंत माइंडकर यावर बोलू इच्छित आहेत. माइंडकर 1 मिनिट आहे आपल्यासाठी. जयंत माइंडकर, मला एक प्लीज मला एक आपण मान्य केलं पाहिजे, मगाशी सुद्धा तो विषय झाला की आम्ही कोणाची मतं जरी खात असू तरी आम्हाला पक्ष काय निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. एक वस्तुस्थिती आपण मान्य करा, इंडियन पॉलिटिकल जे काही डायसोपेरा आहे हा कास्टमध्ये विभागलेला आहे आणि त्याच्यामुळे जवळपास प्रत्येक जातीच्या आपल्याकडे प्रत्येक भागात पक्ष आढळतात. आणि जेव्हा काँग्रेसकडे सर्वसमावेशकता असल्यामुळे हे आतापर्यंत सर्व मतं त्यांच्याकडे यायची. आणि काँग्रेस सर्वसमावेशक पक्ष आहे. जयंत माइंडकरांचं हे निरीक्षण आहे. गोपीचंद पडळकर, काँग्रेस सर्वसमावेशक असून सुद्धा मग जिंकू का शकत नाहीये? गोपीचंद पडळकर आपल्याला विचारलंय. कृपया माइंडकर आणि पारधे जरा थोडा 1 मिनिट थांबा. 1 मिनिटात आपल्याला उत्तर घ्यायचंय. तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही मला. बर, प्रश्न पोचलाय का माझा? का मी प्रश्न परत विचारू आपल्याला? हॅलो, नाही, मला वाटतं कदाचित काही तांत्रिक अडचणी येत आहेत इथे. जयंत माइंडकर, मला आवाज येतोय. काय म्हणणं आहे तुमचं? माझा प्रश्न आपल्यासाठी हा होता. गोपीचंद पडळकर, जयंत माइंडकरांचा दावा असा आहे की काँग्रेस सर्वसमावेशक पक्ष आहे, मग तो जिंकू का शकत नाही असा माझा तुम्हाला सवाल आहे. तुमचं निरीक्षण नोंदवा त्याच्यावरचं. नाही, काँग्रेस सर्वसमावेशक असता तर निश्चितपणे जिंकला असताना. काँग्रेसनं या सगळ्या गोष्टीवरती विचार करायला पाहिजे. आपल्या अपयशाचं खपर कुठल्या तरी दुसऱ्या पार्ट्यावरती फोडत बसण्यापेक्षा नुसतं बिहारमध्येच ही निवडणूक झाली असं म्हणता येणार नाही. देशामध्ये ज्या पोटनिवडणुका झाल्या, कर्नाटक असेल, युपी असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, तिथेही तुम्हाला यश मिळालं नाही. त्यामुळं तुम्ही सर्व गोष्टीचा विचार करायला पाहिजे. काँग्रेस हे सर्वसमावेशक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपण महाराष्ट्रातली परिस्थिती बघतो. त्यामुळे काही ठराविक लोकांचा पगडा या पार्टीवरती आहे आणि ठराविक वोटर हे आमचे फिक्स आहेत.
असा काहीतरी समज करून ही पार्टी बसलेली आहे आणि ज्या लोकांनी ह्यांना अनेक वर्ष मतदान दिलेलं आहे त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोणतंही पाऊल या पार्टीने उचललेलं नाही. ठीक आहे, त्यामुळे आता दत्तू गवाणकर लोकं 30 सेकंदात उत्तर बदलायला देतील लागलेली आहेत. पटकन. दत्तू बिहारमधल्या गवाणकर, परिस्थितीमध्ये- कोणाचं चुकतंय? पडळकर साहेब याच्या आधी स्वतः सर्वसमावेशक होते, ते आता सर्वसमावेशक ते स्वतः राहिलेले नाहीयेत. ठीक आहे, एका वाक्यात आपण अतिशय तुमची चकफल प्रतिक्रिया दिली. हे बघा, हे अजितराव, आता तुम्ही या बिहारच्या विषयावरती बोला. माझा विषय काय असेल ते सर्वसमावेशक त्याच्यावरती आहे. नंतर चर्चा करा. तुम्ही मी काँग्रेस सर्वसमावेशक सर्वसमावेशक आहे, नाही मी म्हटलं, तुम्ही सर्वसमावेशक पहिल्यांदा नाही. सर्वसमावेशक याच्यावरती होतात. नंतर आता TV चॅनलवरती सर्वसमावेशकता तुम्ही तुमची बदल लावा. संपली. नवीन बिडू, तुम्ही आता नवा विटू आणि नवा मुद्द्यावरती बोला, दांडू. मुद्द्यावरती चर्चा करा. नवा विटी, नवी विटी, नवी दांडू. एका बाजूनं विचार नवा मांडत बिडू. बसू नका तुम्ही. नवा बिडू. ठीक आहे. सर्वसमावेशक अजितराव- संपली तुमची दादा. अजितराव अभ्यंकरांचं एक निरीक्षण नोंदवून घेऊयात. अजितराव, लोकशाही आहे, ह्यात होत राहतं. तुम्ही आता काँग्रेसच्या मुद्द्यावरती बोला. तुम्हाला काय प्रश्न विचारलाय बिलकुल त्याच्यावर मुद्द्यावरच उत्तर बोलतोय. द्या. बिलकुल मुद्द्यावरच बोललोय. ठीक आहे, गोपीचंद पडळकर आणि दत्तू गवाणकर आणि गोपीचंद पडळकर, एक मिनिट. मध्य प्रदेश आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने वेळेची मर्यादा पाळायची आहे. अजितरावांसाठी 1 मिनिटाची वेळ आहे. मी फक्त 1 मिनिट सांगतो तुम्हाला जी. की 1992 सालानंतर देशाचं राजकारण विशेषतः हे सेक्टेरियन ज्याला म्हणतो, हे अशा विशिष्ट कुठल्या तरी समुदायाला, पंथाला, धर्माला अपील करून करायचं, ही पद्धती भारतीय जनता पक्षाने, संघ परिवारांनी देशामध्ये यशस्वी केली. आणि त्याच्यानंतर जे सर्वसमावेशक भूमिका घेणारे जे पक्ष आहेत त्यांनी त्यांची भूमिका बदलली नाही. काँग्रेसमध्ये 100 दोष असतील आणि आहेत, परंतु त्यांनी त्यांची बेसिक भूमिका ही बदलली नाही या बाबतीतली, आणि कम्युनिस्टांनी तर नाहीच नाही. आणि त्याच्यामुळे हा जो काही या धर्मनिरपेक्ष निदान भूमिका स्पष्टपणे मांडणारे जे काय पक्ष आहेत त्यांचं अपयश हे नैतिक विजयच आहे, हा लक्षात घ्या. हे तुम्ही त्याला अपयश म्हणणं चुकीचं आहे. इट इज आवर मॉरल विक्ट्री. बर, तुमच्या लेखी ही मॉरल विक्ट्री आहे जणू काही काँग्रेसची. एक वेळेची काँग्रेसची मर्यादा सुद्धा असल्यानं पटकन छोटी विश्रांती घेतोय. लवकरच परत येऊ. लक्षवेधीच्या पुढच्या भागातली चर्चा आहे की जर भारतीय जनता पार्टी बिहारच्या जवळपास पोटनिवडणुकांमध्ये चांगल्या प्रकारे आपली कामगिरी करून दाखवत असेल तर नोटबंदी, कोरोना अशा प्रकारच्या विविध आव्हानांचा समर्थ मुकाबला नरेंद्र मोदींनी केलाय का, आणि येत्या काळात पश्चिम बंगालात काय होऊ शकतं? तुम्हा सगळ्यांना एका बॉडी स्प्रेची जाहिरात आठवत असेल की देशात आजकाल काय चाललंय असं विचारल्यानंतर त्या बॉडी स्प्रेचं उत्तर देत, नाव घेत सांगितलं जातं की आजकाल देशात अमुक पद्धतीचा बॉडी स्प्रे वापरला जातोय. हा जाहिरातीचा भाग आहे. राजकारणाशी तो जोडून पाहायला गेला तर देशात सध्या कुणाची चलती असा प्रश्न विचारल्यानंतर सहज एक उत्तर येतं की नरेंद्र मोदींची. अर्थात उत्तर देणारा भारतीय जनता पार्टीचा समर्थक असू शकतो, पण ही उत्तराची पद्धत आणि हे उत्तर हे कितपत पटतंय लोकांना, त्याच्यावर अजित अभ्यंकराची आधी प्रतिक्रिया आणि अजितराव बोलल्याच्या नंतर गोपीचंद पडळकर बोलतील. प्रसादजी, तुम्ही जे उदाहरणापासून सुरुवात केलीत, आय थिंक ते उदाहरण नरेंद्र मोदींच्या बद्दल हे आता अगदी पूर्णपणे लागू पडतंय. म्हणजे एक प्रकारचा स्प्रे ज्याला आपण म्हणतो की आता लोकांची मतं मिळवण्यासाठी एक प्रकारचा ऑरा, एक प्रकारची एक बिग लार्जर दॅन लाईफ अशा प्रकारची एक इलेक्शन कॅम्पेन आणि सोशल मीडिया, पैशाचा एक प्रचंड मोठा असा वापर, हे सर्व साधने जे आहेत हा एक स्प्रे आहे. आणि त्या स्प्रेचा हा प्रभाव आहे. तुम्ही फार चांगलं उदाहरण घेतलं, दॅट रिली थँक्यू फॉर दॅट. तर देशामध्ये माझ्या मते जे काय चाललेलं आहे आणि देशामध्ये बिहारच्या इलेक्शन नंतर जे काय चित्र दिसतंय, माझ्या मते हे आता स्पष्ट होत आहे की भारत हा एक राष्ट्र आणि एक केंद्र सरकार, एक देश आपण निवडणुका असल्या तरी राज्यांच्या निवडणुका या राज्यांच्या मधल्या सामाजिक राजकीय वातावरणावरती लढल्या जातात. बर, आणि तिथले इश्यू तिथं महत्वाचे असतात. तिथली एक प्रादेशिक भाषिक अशी जी काय भावना असते त्याचे अग्रक्रम तिथं महत्वाचे असतात. कारण उदाहरणार्थ तेजस्वी यादव हे बिहारमध्ये एवढा जर प्रभाव टाकू शकतात किंवा डावे तिथं प्रभाव टाकू शकतात तर ते शेजारच्या राज्यामध्ये, ओरिसामध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये टाकू शकत नाहीत, झारखंडमध्ये टाकू शकत नाहीत त्या प्रमाणामध्ये.
आता बंगालमध्ये, आता तुम्ही बंगालचा पण प्रश्न विचारलेला आहे. अगदी मी येतो तुम्हाला येतो बंगालच्या सांगतो चर्चेवर की येतो. बंगालमध्ये- पण आता जे तुम्ही निरीक्षण नोंदवलं अजितराव, त्या अनुषंगानं गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया आहे. बंगालसाठी वेगळा वेळ आहे आपल्याकडे, बंगालवर चर्चा नक्की करणार आहोत. आणि डावे चर्चेत असताना बंगालची चर्चा न करून कसं चालेल आपल्याला? गोपीचंद पडळकर पटकन आपलं उत्तर अपेक्षित करतो. मोदी है तो मुमकिन है हेच म्हणायचंय आणि हेच तुमचं उत्तर असणार आहे का तुमच्याकडे काही वेगळी भूमिका आहे? अहो, मोदी साहेबांचा जो अजेंडा आहे, काम करण्याची जी पद्धत आहे, विकासाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारच्या निर्णय आहेत, त्याबद्दलच्या योजना आहेत, यावरती बिहारच्या लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. 2005 पूर्वीचा बिहार आणि 2005 नंतरच्या बिहारमध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळं लोक मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवतायत. याचं कारण केंद्र सरकारचा विकासाचा अजेंडा लोकांच्या पर्यंत पोहोचतोय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोरोनाचा काळ असेल, शिक्षणाचा विषय बिहारचा असेल, कृषीचा विषय असेल, तिथल्या रस्त्यांचा विषय असेल, यामध्ये प्रचंड काम या 15 वर्षामध्ये झालेलं आहे. त्यामुळं तिथल्या लोकांनी मोदी साहेबांच्यावरती विश्वास ठेवला. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा अनेक टीका टिप्पणी होत होत्या, तरी सुद्धा लोकांनी त्यांच्या बाजूने कौल दिला. शेवटी हे लोकांच्या मतावरती हे चाललेलं असतं. लोकांचं मत हे मोदींच्या बाजूनी आहे असा स्वाभाविक तर्क मांडला जातोय. त्याला प्रतिवाद करतील आपल्या सोबत आहेत दत्तू गवाणकर. प्रसादजी, मी तुम्हाला असं सांगेन की गेल्या 4 वर्षामध्ये 22 राज्यांच्या निवडणुका झाल्यात. भाजपाने एक हाती त्यातल्या फक्त 4 निवडणुका जिंकलेल्या आहेत. तर तुम्ही जसं म्हटलात की फक्त मोदी आहे तो मुमकिन आहे, तर 22च्या 22 जिंकायला पाहिजे होत्या. मग या ठिकाणी ते का हरतायत? नाही, असं नाही. त्या ठिकाणी ते हरतायत, याचा अर्थ मोदी आहे तो मुमकिन आहे नाहीये. दिला आणि मग त्यांना या ठिकाणी ऐकून घ्या, त्यांना त्या ठिकाणी मग राजदबरोबर अनेक राज्यामध्ये आमच्या विरोधामध्ये सत्ता गेली असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो ना. स्वागत करतात. ज्या वेळेला मोदी आहे तो मुमकिनाची वार्ता चालली आहे, मग 22 राज्यातल्या 4 बाकी निवडणूक हरलात कसे तुम्ही? मोदींच्या आणि तुम्हाला मग त्या ठिकाणी नितीश बाबू बरोबर अलायन्स करण्याची गरज काय आहे तुम्हाला? एक हाती सत्ता तुम्ही स्थापन करत जायला पाहिजे ना. मोदीचं एवढं प्रस्ताव असेल तर, वातावरण मोदीचं एवढं प्रस्ताव असेल तर एक हाती सत्ता तुमच्या यायला पाहिजे. मोदींच्या विरोधामध्ये 4 निवडणुका तुम्ही बिहारचा बेरोजगार, बिहारच्या महिला, बिहारचा मतदार हा तुम्ही बदलू शकत नाही, विरोधात आहे. हे वातावरण चालू होतं त्याला बिहारमधल्या जनतेनं सडेतोड सर्व ठिकाणी मोदी चित्र आहे ते आम्ही मान्य करायला अजिबात मान्य करत नाही. हल्ला नसता 22च्या 22 राज्यात तुम्ही जिंकले असतात. सिक्कीम मध्ये तुमचा एकही तुमचा त्या ठिकाणी आमदार नाही, तुम्ही सांगा तिथे सत्ता आहे. थांबा. आता दत्तू गवाणकर, वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे गोपीचंद पडळकर आणि दत्तू गवाणकर दोघांनाही थांबवतोय. अजितराव संधी देतो, एक पटकन जयंत माइंडकरांचं निरीक्षण घेतो. जयंतराव, ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी या नावाचं वलय तयार होतंय की आम्हाला 2 मला मुद्दा लक्षात आला अजितराव, आपल्याला नीट विषय पोहोचत नाहीये. 2 कान जरी असले तरी डोकं एकच आहे. अगदी 2 कान असले तरी डोकं एकच आहे. त्याच्यामुळे एका वेळेला दोघांनी बोलून द्या, जरा तुम्ही सांगा. अगदी ती विनंती निश्चित आहे. जयंतराव, तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. जयंतराव, माझा प्रश्न आहे का, नरेंद्र मोदींच्या बाबत मोदी है तो मुमकिन है ही लोकप्रिय घोषणा ठरतीये? नेहमीच ऑब्झर्वेशन पुन्हा एकदा रिपीट करतो. राम मंदिराच्या पायावर गोधरा दंगलींचा कळस चढवून हिंदू मसीहा अशी स्वतःला एक उपमा घेऊन आणि हिंदूंची मतं या एवढ्या भरवशावर जगणारी आणि एवढ्या भरवशावर संघाच्या पाठिंब्यावर मोठी होणारे हे व्यक्तिमत्व आहे. याच्या पलीकडे मोदी है तो मुमकिन है या शब्दावर माझा याच्याकरता विश्वास नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या जयंतराव. ठेवा, दुसरं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. मी तुम्हाला गेल्या वर्षी माझ्या बाजूला बहुजन संघाचे महाप्रतिनिधी म्हणून बसलेला पाहिलेला आहे. तेव्हा तुम्ही काँग्रेसला 40 सीट दिलेल्या होत्या. तेव्हा तुम्ही प्रकाश आंबेडकरांचे भाट होता. तुमची लायकी मला सांगू नका. आता मी बोलत आहे तेव्हा चुप राहा, एवढी तरी अक्कल आहे का? अरे बापरे, मला मी काय बोलावं हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही.
मी बोलत असताना बोलू नका एवढं तरी बाळगा. तुमचा तोल जातो. करणारे कोण आहे? तुम्हाला घरात किंमत आहे का? जाऊन बघा. माझे निघालाय तुम्ही. देश बघत आहे तुम्हाला जरा. तुम्हाला देश बघत आहे मध्ये मध्ये बोलताना. भाषेचं भाषा माझी अगदी बरोबर आहे. मला तुम्ही काय बोलताय? मला या चर्चेत हस्तक्षेप करावा लागतोय आणि याच्यासाठी कारण आपल्याला आपल्या भाषेचा विचार शब्दांची निवड अचूक असली पाहिजे. सगळ्यांना ही विनंती आहे. जयंतराव तुम्ही उत्तर देत होतात. तुमचं म्हणणं असं आहे की संघाच्या मदतीनं भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी हे वक्तव्य हे व्यक्तित्व मोठं झालं. नीट बोलायला सांगा. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आता सुद्धा तुम्ही बोलल्याबरोबर पुन्हा मध्ये आवाज आला. ठीक आहे. मी त्यांना थांबायला सांगतोय. जयंतराव तुमचा मुद्दा त्यांच्यापर्यंत येतो. गोपीचंद पडळकर नरेंद्र मोदींच्या वक्तव्यात प्रसाद प्लीज एक मिनिट. त्याच्याच बरोबर मी हेही म्हटलेलं आहे की गेल्या वर्षी हीच व्यक्ती हेच पडळकर एका चर्चा नरेंद्र मोदींबद्दल आहे. तुम्ही गोपीचंद पडळकरांवर का घसरताय? चर्चा गोपीचंद पडळकरांवर नाहीये. बोलायचा काय संबंध? ठीक आहे. चर्चा नरेंद्र मोदींविषयी आहे. गोपीचंद पडळकर मी त्यांना थांबायला सांगितलंय तेव्हा पडळकर साहेब मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. नरेंद्र मोदींचं वक्तव्य संघाच्या मुळे आणि विविध वादग्रस्त घटनांमुळे मोठं झालं आणि म्हणून ते मतं मिळवतात. या तर्काला तुमचं काय उत्तर आहे? पडळकर मी आपल्याला प्रश्न विचारलाय. गोपीचंदजी आवाज आलाय माझा? हा बोला. माझा प्रश्न आपल्याला असा आहे की नरेंद्र मोदी वादग्रस्त वक्तव्य आणि वादग्रस्त व्यक्तित्व आणि संघाची पाठराखण या 3 मुद्द्यांच्या आधारेच मतं मिळवतायत का? असं काही नाही आहे. नरेंद्र मोदी आज देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत. 300च्या वर खासदार ज्यांचे निवडून आलेले आहेत. अशा नेतृत्वाच्या बाबतीमध्ये सर्व समावेशक भूमिका असल्याशिवाय लोक बरोबर येत नसतात. अनेक राज्यामध्ये आज भारतीय जनता पार्टी बरोबर लोक आहेत. त्यांच्याकडे प्रमुख विकासाचा अजेंडा आहे आणि पार्टीच्या ज्या भूमिका आहेत त्याच्यावरती ते ठाम आहेत. 370 कलम हटवायची पार्टीची भूमिका होती. ते जेव्हा सत्तेमध्ये आले बहुमतानं तेव्हा हटवून टाकलं. राम मंदिराचा विषय काय नरेंद्र मोदी साहेब आल्यानंतरचा तो नव्हता. तो राम मंदिराचा विषय तर अगोदरपासून होता. आज बहुमतानं सत्तेमध्ये आल्यानंतर राम मंदिराच्या कोर्टाकडून निकाल घेऊन आज मंदिराचं काम चालू केलं. ठीक आहे. त्यामुळे असं भारतीय जनता पार्टीची भूमिका नरेंद्र पोहोचली. मोदी भारतीय जनता पार्टीची भूमिका पोहोचली. गोपीचंद पडळकर चर्चेला पुढच्या टप्प्यात नेतो आणि स्वाभाविकरित्या पुढची चर्चा ही पश्चिम बंगाल बाबतची आहे. अजितरावांपासून सुरुवात करूयात. अजितराव, पश्चिम बंगालमध्ये काय होणार आहे? कारण MIM पण पश्चिम बंगालमध्ये उतरतीये. भारतीय जनता पार्टीचे आधीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तिथे फेऱ्या मारायला लागलेले आहेत. MIM, भारतीय जनता पार्टी, डावे, काँग्रेस, तृणमूल इतक्या सगळ्या खिचडीमध्ये शेवटी निकाल काय लागेल असं वाटतंय आजच्या स्थितीत? आणि ज्यात ती स्थितीही लक्षात घ्या, काँग्रेस कमजोर होत असेल तर डावे मजबूत राहतील का? बघा असं आहे की पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांनी, डाव्या आघाडीने एकसंधपणे 30 वर्षापेक्षा जास्ती काळ हे सरकार चालवलं आणि तिथे अतिशय काही चांगले बदल विशेषतः जमीन धारणेमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी, गरीब शेतकऱ्यांच्यासाठी, शेतमजुरांच्यासाठी करून दाखवले. त्याच्यानंतर तिथं काही अशा छोट्या नंदीग्राम आणि याच्यासारख्या काही 1-2 घटनांचा आधारे अतिशय विपरीत पद्धतीनं आंदोलनं करून तिथं डाव्यांची सत्ता घेतली गेली. अँटी इन्कम्बन्सी पण फॅक्टर काही झाला आणि त्याच्यातून ती सत्ता गेली. परंतु मधल्या काळामध्ये म्हणजे 2010 नंतर आतापर्यंत जी 10 वर्ष ही ज्या प्रकारचे राजवट तिथं आहे त्याच्यातून एक झुंडशाही ज्याला म्हणतो, ही झुंडशाही तिथं एका बाजूला ममता बॅनर्जींनी निर्माण केलेली आहे आणि त्याला अर्थातच सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा होता, कारण काही करून त्यांना डाव्यांना तिथून हाकलायचं होतं. पण मग एक निरीक्षण असं आहे की ममता बॅनर्जींनी डाव्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जी भाषा इतके दिवस डावे वापरत होते. यावर आपली प्रतिक्रिया? नाही, असं हे संपूर्णपणे खोटं आहे. डाव्या पक्षांनी कधी झुंडशाही केलेली नाही. डाव्या पक्षांचे जास्त कार्यकर्ते डाव्या पक्षाच्याच राजवटीमध्ये या झुंडशाहीमध्ये मारले गेलेले आहेत. हे तुम्ही रेकॉर्ड काढून पाहिलं तर तुमच्या आधी दिसेल. त्याची चर्चा करायची असेल
तर 100% आपण ती जरूर करूया. ठीक आहे. तेव्हा झुंडशाहीचा जो प्रकार आहे, हा झुंडशाहीचा प्रकार हा डाव्यांच्या विरोधातच वापरला गेलेला आहे. पण मग या आताच्या घडीला लोक जर समजा भाजप आणि MIM हे दोघंही मैदानात उतरतायत, काँग्रेस पण मैदानात आहे, डाव्यांचं काय होणार, तृणमूलचं काय होणार? हे बघा, तृणमूल काँग्रेस ही राहणार नाही, सत्तेत तर राहणार नाही आणि ती प्रमुख पक्ष सुद्धा राहील असं मला वाटत नाही. कारण त्यांचा अनुभव लोकांनी जेवढा विपरीत घ्यायचा तेवढा घेतलेला आहे. एक लोकांच्या मनात अशी आशा होती की नरेंद्र मोदी यांना टक्कर द्यायची असेल तर झुंडशाहीला झुंडशाहीने उत्तर द्यावं, परंतु ते तसं होत नाही. त्याच्यातून राज्याच्या विकासाचा विध्वंस होतो, ही याची लोकांना जाणीव झालेली आहे. ठीक आहे. दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांची संख्या जरी मोठी असली तरी तिथं धर्मनिरपेक्ष चळवळीची परंपरा त्याच्यापेक्षा जास्ती मोठी आहे. तेव्हा तिथे MIMने किती जरी धार्मिक आणि जातीयवादी आव्हानं केली तरी सुद्धा त्याला प्रतिसाद मिळणार नाही. तिथं धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही अशा पद्धतीने यावर आपल्याला प्रभाकर पारधेंचं उत्तर लागेल. प्रभाकर पारधे, आपण बंगालकडे आता पावलं टाकता आहात. बंगालमध्ये मुसलमान मतांचं विभाजन करून भाजपला फायदा देण्याचाच हा प्लॅन आहे असा आरोप होतोय. नाही, बिलकुल नाही. आमचे काही पक्ष केवळ मुसलमानाचा पक्ष बिलकुल नाही. राहिला प्रश्न, आजपर्यंत अनेक वेळा ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन, हा जो मुस्लिमीन नावाचा जो शब्द आहे, हा मुस्लिमीन याचा अर्थ इमानदार माणूस, नेक माणूस. मुस्लिमीन म्हणजे धर्म नाही, धर्म इस्लाम आहे. आणि म्हणून मुस्लिमीन या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ आहे इमानदार माणूस, नेक माणूस. आम्ही देशभरातल्या इमानदार लोकांची एक फौज निर्माण करत आहोत. असदुद्दीन साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशभरातल्या पारधेजी बंगाल विषयी बोला, वेळेची मर्यादा आहे. पारधेजी, वेळेची मर्यादा आहे, बंगाल विषयी बोला. भाजपचा फायदा करून देणार आहात, पूर्ण बहुमताने बंगालमध्ये येणार आहात सत्तेत? बंगालमधला दलित असेल, बंगालमधला आदिवासी असेल, बंगालमधला मुस्लिम असेल, जे जे शोषित लोक आहेत ते सगळे आमच्याकडे मोठ्या आशेने बघत आहेत. मग तुमच्याकडे जर शोषित लोक आशेने बघतात तर डाव्यांना मतदान कोण करणार बंगालमध्ये? डाव्यांना मतदान होणार आहे की नाही शोषित तुमच्याकडे आले तर? ज्या डाव्यांनी तिथल्या लोकांचं आतापर्यंत शोषण केलं त्याचं काय, त्याचं उत्तर कोण देणार? शोषित झालेले लोक सगळे आमच्या बाजूने येणार आहेत. म्हणून डाव्याचा कुणाचा सातबारा, डाव्याच्या नावावर काय तिथल्या लोकांचा सातबारा काय मतदारांचा? आणि नंतर काय बीजेपीने त्याचा ठेका घेतलाय काय? या देशातल्या याचं उत्तर भाजपकडूनही घ्यायला लागेल. मग किंवा डावे पक्ष असतील, शोषणाच्या आधारावर उभ्या असलेल्या मतपेढीवर जर MIM आणि डावे दोघेही दावा करतायत तर भाजपच्या हातात लागणार काय? गोपीचंद पडळकर आता आमच्या बाजूने येत आहेत हे लक्षात घ्या. ठीक आहे, गोपीचंद पडळकर उत्तर देतील. प्रभाकरजी, वेळेची मर्यादा आहे. गोपीचंद पडळकर, आपण बोला. मला वाटतं काही तांत्रिक कारणांमुळे सातत्याने गोपीचंद पडळकर यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचवण्यात काही अडचणी येत आहेत. गोपीचंद पडळकर, प्रश्न असा होता की शोषितांची मतपेढी डावे आणि MIM दोघेही आपला दावा करतायत. भाजपचा होणार काय आहे पश्चिम बंगालमध्ये? का तिथे पुन्हा जी आता लाट सुरू झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या विजयाची बिहार पासून, ती बंगालमध्ये पाहायला मिळेल? हे बघा, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यावरती बेस घेऊन चालणारी पार्टी आहे. ग्रासरूट लेवलला, बूथ लेवलला पार्टीचं काम तिथं चालू आहे. आणि निश्चितपणे बंगालमधल्या लोकांना अपेक्षित असणारं सरकार तिथं स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. त्यामुळं समोरच्या लोकांची काय भूमिका आहे, विरोधकांची काय भूमिका आहे, याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. आज तिथं अनेक कार्यकर्त्यांच्या वरती हल्ले होत आहेत, अनेक कार्यकर्त्यांची तिथं मर्डर होत आहेत, अशी परिस्थिती आहे. म्हणजे तिथं सगळी झुंडशाही चालू आहे आणि यातून त्या लोकांना बाहेर पडायचं आहे. आणि भारतीय जनता पार्टी सारखा पर्याय त्यांना सक्षम वाटतोय. निश्चितपणे त्या पद्धतीनं काम तिथं चालू आहे. ठीक आहे, या सगळ्याच्यात काँग्रेस कुठे असेल? दत्तू गवाणकर, मत असं आहे प्रसादजी की याच्यामध्ये विरोधी पक्षाने सर्वांनी एकत्र येऊन एकत्र मोड बांधून त्या ठिकाणी भाजपाच्या झुंडशाहीच्या विरोधात लढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेकरता सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे. दत्तू गवाणकर, या निमित्तानं फार बरं झालं तुम्ही हा मुद्दा काढलात. म्हणजे ममता अधिक डावे अधिक काँग्रेस अधिक MIM असे सगळे एकत्र येणं अपेक्षित आहे. 1977ला ही परिस्थिती होती की एक काँग्रेसचं मजबूत इथे स्थापना होती त्यावेळेला सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन याच्यात मुद्द्याचं उत्तर द्या. बंगालमध्ये सगळ्यांनी भाजपच्या विरोधात एकत्र यायचं तर मग डावे आणि ममता आणि काँग्रेस
या तिघांनी एकत्र यावं अशी असं आहे- तुमची अपेक्षा आहे का? असं आहे की जर डावे आणि ममता एकत्र येणार तर त्रिकोणी लढत होईल, पण त्या ठिकाणी एक अशी मोठ त्या ठिकाणी बांधली की कम्युनिस्ट आहेत, काँग्रेस आहेत किंवा इतर पक्ष आहेत, MIM आहेत, सर्वांनी एकत्र याचं यावं एकदा अजितरावांना उत्तर देऊ आणि द्या. त्या ठिकाणी एक मजबूत आघाडी बनवली पाहिजे. अजितराव, ममता भाजपच्या विरोधात लढण्याच्यासाठी डाव्यांच्या सोबत येतील का, आणि डावे ममता आणि काँग्रेस अशी आघाडी बनेल का हे दिवा स्वप्न आहे? मला काँग्रेस येऊ शकते, परंतु ममता बॅनर्जींना बरोबर घेऊन आघाडी बनवणं हे आता तरी मला शक्य वाटत नाही. कारण ममता बॅनर्जींचा जो तिथला कंडक्ट आहे, हा संपूर्ण कंडक्ट हा डावे त्यांच्या बरोबर जातील अशा योग्यतेचा आहे असं मला स्वतःला वाटत नाही. अर्थात तिथं 11th आवरला काय तिथं परिस्थिती तयार होते म्हणजे भाजपकडून, कारण भाजपची झुंडशाही आणि ममता बॅनर्जी झुंडशाही यांच्यामधली काय लढाई नाहीये. जनतेला ठीक आहे. त्या लढाईत इंटरेस्ट नाहीये. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. जयंत माइंडकरांकडून एक शेवटची राजकीय प्रतिक्रिया विश्लेषक या नात्यानं घेतोय. बिहारच्या नंतर पश्चिम बंगालात काय चित्र असेल? जयंत माइंडकर, भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात 200 जागा निवडून येतील पश्चिम बंगालमध्ये. अजित अभ्यंकरांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की तृणमूल बरोबर डावे जाणं शक्य नाही, इथेच पश्चिम बंगालमधील अँटी बीजेपी व्होट्सचं डिव्हिजन अंडरलाईन होतं आणि तिथेच बीजेपीचा विजय निश्चित होतो. जर आता माझे मित्र दत्तू गवाणकर ज्या पद्धतीने म्हणाले त्याच्यामध्ये मी MIM ला धरत नाही, परंतु डावे, तृणमूल आणि काँग्रेस ही जर या तिघांची मोठ बांधल्या गेली तरच बीजेपीचा बंगालमध्ये पराभव आहे. पण ज्या पद्धतीने माझे मित्र अभ्यंकर त्यांच्या काही दुखऱ्या जखमा आहेत, ज्या जखमा त्यांना तृणमूलने दिलेल्या असतील मी मान्य करतो, त्या जखमांच्यामुळे ते बोलतात की आम्ही त्यांच्याबरोबर जाणं शक्य नाही. हे त्यांचं बरोबरही असेल, ठीक आहे. पण जर ते तसं झालं तर बंगाल सुद्धा भाजपच्या हातात दिल्या जाईल आणि त्याला जबाबदार असेल डिव्हिजन ऑफ अँटी बीजेपी व्होट्स. मोदींचा करिश्मा नाही. ठीक आहे जयंत माइंडकर, वेळेची मर्यादा आहे. ठीक, वेळेची मर्यादा. जयंत माइंडकर, माफ करा, पण तुमच्या विषयाला आपण ऐकून घेतलं आणि तुमचा विषय पोहोचला. पण तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. लक्षवेधीमध्ये वेळ इथेच थांबण्याची झाली आहे. मात्र बातम्यांचा सिलसिला अव्याहतपणे जय महाराष्ट्रवर सुरू आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त जय महाराष्ट्र.